हॅलो एव्हरीवन, वेलकम टू किचन अँड मच मोर. फळांचा राजा आंबा. हा आंब्याचा सीझन वर्षभरात फक्त 2 ते 3 महिनेच असतो. याच आंब्यापासून आपण हा मस्त दाणेदार तरीही मऊसूद रसरशीत असा आंब्याचा शिरा बनवणार आहोत. अगदी तोंडात टाकताच विरघळेल असा हा आंब्याचा शिरा तयार होतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. सुरुवातीला घरातील एखादी वाटी किंवा कोणतंही भांडं तुम्ही प्रमाण घेण्यासाठी वापरू शकता. याच वाटीने मी सगळे प्रमाण मोजून घेणार आहे. आता इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे. जी वाटी मी प्रमाणासाठी घेतलेली होती त्याच वाटीने बरोबर 1.5 वाटी इतकं मी दूध घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने 1.5 वाटी इतकं पाणी देखील मी घेतलेलं आहे. दूध आणि पाणी याचं समप्रमाण मी इथं घेतलेलं आहे. आता या दूध आणि पाण्याचं मिश्रण उकळायला आपण दुसऱ्या गॅसवर ठेवूया आणि एका गॅसवर जाड तळाची पसरट कढई ठेवायची. ही कढई चांगली गरम करून घ्यायची. कढई चांगली गरम झाली की आपण ज्या वाटीने प्रमाण घेतलेलं आहे त्याच वाटीने बरोबर पाऊण वाटी इतकं साजूक तूप घ्यायचं आहे. या वाटीतील 1 चमचा इतकं तूप मी शिल्लक ठेवलेलं आहे. तूप चांगलं गरम झालं की बरोबर त्याच वाटीने 1 वाटी इतका रवा मी याच्यामध्ये घालून घेतलेला आहे. इथे मी जो नेहमीचा रवा असतो ना, तो रवा मी इथे घेतलेला आहे. अगदी बारीक रवा असतो ना, तो नाही वापरायचा. नेहमीचा उपम्याचा जो रवा आपण वापरतो ना, तो रवा मी इथे घेतलेला आहे. हा जाडसर किंचित रवा असतो. त्यामुळे काय होतं, शिरा मस्त मऊ दाणेदार असा तयार होतो. पण तुम्हाला जर अगदीच मऊसूद शिरा आवडत असेल ना, तर जो बारीक रवा असतो आपण दिवाळीमध्ये रवा लाडूसाठी वापरतो, तो रवा तुम्ही वापरला तरीही चालेल. मध्यम गॅसवर मस्त बदामी रंग येईपर्यंत हा रवा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे. इथे रव्याचा रंग बदललेला आहे. सुरुवातीचा रव्याचा रंग हा किती पांढरा शुभ्र होता आणि आता बदामीचा रंग आलेला आहे. आता याच्यामध्ये उकळलेलं दूध पाण्याचं मिश्रण घालून घ्यायचं आहे. अगदी सावकाश ओतायचं, कारण मिश्रण खूप गरम आहे आणि रवा देखील गरम आहे. त्यानंतर हे मिश्रण चांगलं तळापासून हलवून घ्यायचं, म्हणजे रव्याच्या कुठेही गुठळ्या होत नाहीत. उकळलेलं दूध पाण्याचं मिश्रण याच्यामध्ये ओतल्यानंतर बारीक गॅसवरच आपल्याला हे मिश्रण साधारण 2 मिनटं तरी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. छान मिक्स झाल्यानंतर काय होतं, या मिश्रणाला आजूबाजूने तूप सुटायला लागतं आणि एकदा का हे मिश्रणाला तूप सुटायला लागलं की त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आणि बारीक गॅसवरच 2 मिनटाची आपण या मिश्रणाला वाफ द्यायची आहे. बारीक गॅसवर 2 मिनटाची वाफ दिल्यावर काय होतं, या मिश्रणाला आजूबाजूने तूप सुटतंच, शिवाय हा रवा या दूध पाण्याच्या मिश्रणामध्ये चांगला फुलला जातो. 2 मिनिटाची वाफ दिल्यानंतर आता हे रव्याचं मिश्रण व्यवस्थित तळापासून मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पाऊण वाटी इतकी साखर घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे. आता 1 वाटी आंब्याचा रस घालायचा. इथे मी आंब्याचा पल्प घेतलेला आहे, म्हणजे यामध्ये दूध, साखर, पाणी काहीही मिसळलेलं नाही, फक्त आंब्याचा रस आहे. 1 वाटी आंब्याचा रस आणि पाऊण वाटी साखर हे प्रमाण अगदी बरोबर आहे. पण तुमचा आंबा जर जास्तीचा गोड नसेल तर 1 वाटी साखर घातली तरीही चालेल. इथे मी हापूस आंब्याचा रस घेतलेला होता आणि हा आंब्याचा रस बऱ्यापैकी गोड होता, त्याच्यामुळे मी पाऊण वाटी इतकी साखर घेतलेली आहे. हापूस आंब्याचा रस घेतल्यामुळे शिऱ्याला रंगसुद्धा फार सुरेख आलेला आहे. केसर आंब्याचा रंग देखील फार सुरेख असतो, त्यामुळे केसर आंब्याचा रस वापरलात ना तरीही शिऱ्याला रंग फार छान येतो. आता या मिश्रणावर झाकण ठेवून द्यायचं आणि साधारण 2 मिनिटाची आपण याला वाफ द्यायची आहे. बारीक गॅसवर 2 मिनिटाची वाफ दिल्यानंतर हे शिऱ्याचं मिश्रण बऱ्यापैकी घट्ट होतं आणि आजूबाजूने तूप देखील सुटायला लागतं. या आंब्याच्या शिऱ्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुपात तळलेले ड्रायफ्रूट्स देखील तुम्ही घालू शकता किंवा वेलची जायफळाची पूड देखील तुम्ही घालू शकता. पण आमच्याकडे वेलची जायफळ पूड घातलेला शिरा आवडत नाही, त्यामुळे मी इथे काहीही घातलेलं नाही. आपण सुरुवातीला जे 1 चमचा तूप शिल्लक ठेवलेलं होतं ना, ते तूप असं सगळ्यात शेवटी घालायचं, म्हणजे शिरा ना मस्त असा रसरशीत दिसतो. तुम्ही पहा ना, शिऱ्याला तूप देखील छान सुटलेलं आहे, म्हणजेच काय, आपला शिरा व्यवस्थित शिजलेला आहे. दूध पाण्याचं मिश्रणाचं प्रमाण देखील बरोबर आहे, तुपाचं प्रमाण देखील योग्य आहे, त्याचबरोबर रवासुद्धा व्यवस्थित भाजला होता. इथे आपला मऊसूद असा रसरशीत दाणेदार आंब्याचा शिरा बनवून तयार झालेला आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये वेलची जायफळ पूड घालू शकता, पण खरं तर ना या शिऱ्याला आंब्याचाच फार छान सुवास येतो. आजूबाजूने तूप सुटलेला आहे. आता गॅस बंद करून आपण हा शिरा सर्व करू शकतो. देवाला नैवेद्य म्हणून किंवा संध्याकाळच्या वेळी मुलांना नाश्त्यासाठी देखील हा आंब्याचा शिरा तुम्ही बनवून देऊ शकता. कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवलेला हा आंब्याचा शिरा तुम्ही या सीझनमध्ये नक्की बनवून पहा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या किचन अँड मच मोर या चॅनलला सबस्क्राईब करा.
चला तर मग भेटू अशाच नवनवीन पारंपरिक आणि प्रमाणबद्ध अशा रेसिपींसोबत. तोपर्यंत धन्यवाद.